मित्रमैत्रिणींनो नमस्कार. भाजपच्या IT सेलने काल एक सर्वे घेतला आणि या सर्वेचा रिझल्ट पाहून असं वाटतंय की आता भाजपला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही आहे. म्हणजे ते स्वतःच तोंडावर आपटलेले आहेत. तो सर्वे काय होता तर आपल्याला माहिती आहे की 25 जूनला भारतामध्ये इमर्जन्सी लागू होऊन 50 वर्ष झाले. इमर्जन्सीचा काळ हा त्या काळामध्ये इतर सगळ्या गोष्टींवर खूप बंधनं आली होती. जसं की प्रेसवर बंधनं होती, बोलण्यावर बंधनं होती, या सगळ्या गोष्टी होत्या. आता ती इमर्जन्सी ही संविधानातल्या तरतुदीनुसारच लागू करण्यात आली होती. परंतु या सगळ्या गोष्टींवर बंधनं होती, मर्यादा होती आणि ती असू नये लोकशाहीमध्ये. म्हणून त्या काळाला बरेच जण हे एक काळाकार म्हणून मानतात. आणि भाजपने तर काल सांगितलं की तो संविधान हत्या दिवस आहे. आता त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण त्या निमित्ताने भाजपने एक सर्वे घेतला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न काय होता, तुम्हाला इथे प्रश्न दिसत असेल. प्रश्न होता, काँग्रेस सत्ता में आई तो फिर इमर्जन्सी लगा सकती है, असा आणि प्रश्नचिन्ह. तर काँग्रेस जर सत्तेत आली तर परत इमर्जन्सी लागू शकते का, प्रश्न विचारला. आणि लोकांनी जे उत्तर दिले ते उत्तर जर का तुम्ही पाहिले तर तुम्हाला खरोखर म्हणजे असं वाटेल की जनता काय म्हणते हे लक्षात येते आणि जनतेने भाजपला नाकारायचं ठरवलेलं आहे हे सुद्धा इथं कळत आहे. आता हा जो सर्वे घेतला आणि याला ज्या ज्या लोकांनी व्होट केलं ते त्यांचा आकडा जर बघा तुम्ही, 47,244 लोकांनी व्होटिंग केलेलं आहे. आणि हा जो आकडा आहे 47,244 हा एक खूप मोठा आकडा आहे. म्हणजे कुठल्याही सोशल मीडियावरच्या सर्वेसाठी म्हणते आहे मी. 47,000 लोकांनी व्होटिंग केलेलं आहे. आणि निकाल बघा काय आहे. रिझल्टमध्ये 24% लोकांना असं वाटतं की हां येस लावू शकते, परंतु 76% लोकांना असं वाटतंय की नाही लावणार. काँग्रेस परत सत्तेत आली तर इमर्जन्सी तशी जशी इंदिरा गांधींनी लागू केलेली होती तशी लावणार नाही असं लोकांनी सांगितलंय. आणि हा सर्वे पाहून आता भाजपला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नाही आहे. हे का आहे मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा भाजप म्हणते ना इमर्जन्सी इमर्जन्सी, आता हे खूप त्यांनी निगेटिव्ह सगळं पब्लिसिटी काल केली वगैरे, हे सगळं जरी झालं तरी लोकांना हे माहिती आहे की इंदिरा गांधींनी 75ला इमर्जन्सी लागू केलेली होती. आणि इमर्जन्सी लागू करण्याचं कारणही असं होतं की त्यावेळेला जे लोक आंदोलन करत होते, जयप्रकाश नारायण होते, अनेक लोक होते त्याच्यामध्ये, सोशलिस्ट लोक होते, RSSचे लोक होते. या सगळ्या लोकांनी डायरेक्ट आर्मीला सांगितलं होतं की तुम्ही सरकारचं ऐकू नका, सरकारच्या विरोधात तुम्ही बंड करा. पोलिसांना सांगितलं होतं बंड करा, सरकारी नोकरांना सांगितलं होतं की बंड करा. तर हे असं सगळं जर झालं असतं तर त्याच्यामुळे ही व्यवस्था डळमळीत झाली असती. त्यामुळे इमर्जन्सी आली. पण मी कुठेही इमर्जन्सीचं समर्थन करत नाही. जरी संविधानाच्या तरतुदीनुसारच इमर्जन्सी किंवा आणीबाणी लागू केली असली तरीही आणीबाणीचं समर्थन मीही करत नाही. इवन इंदिरा गांधींनी सुद्धा म्हटलं की इमर्जन्सी लागू करणं चुकीचं होतं. यवतमाळला जेव्हा सभा झाली होती तेव्हा इमर्जन्सी लागू करण्याबद्दल इंदिरा गांधींनी माफी मागितली. आणि ज्या इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लागू केली त्यांनीच ती मागे सुद्धा घेतली. अर्थात ती प्रेसिडेंटनी लागू केलेली होती पण ती मागे घेतली आणि नंतर इलेक्शन सुद्धा केले. म्हणजे इमर्जन्सी किंवा अशी सगळी बंधनं जेव्हा येतात तेव्हा एखादा डिक्टेटर माइंडसेटची जर व्यक्ती असेल, राज्यकर्ती असेल तर ती लागू करते. पण इंदिरा गांधींचं जर का तसंच माइंडसेट असता तर आज भाजप सत्तेतच आलं नसतं. कारण की मग त्यांची सत्ता कायम राहिली असती. जसं की चायनामध्ये आहे, एकच पार्टी आहे कितीतरी वर्षापासून सत्तेमध्ये. पण त्यांनी तसं केलं नाही. लगेचच इलेक्शन घेतले, म्हणजे इमर्जन्सी मागे घेतली, इलेक्शन घेतले. आणि ह्या इलेक्शनमध्ये लोकांनी इंदिरा गांधींना नाकारलं. इंदिरा गांधी हरल्या. 77ला इलेक्शन झाल्या आणि तिथे जनसंघाचं सरकार आलं. जनसंघ म्हणजे भाजपची जी पेरेंट बॉडी आहे ती, जनता पक्ष ज्याला म्हणतात. तर ह्या जनता पक्षाचं सरकार आलं. पण हे सरकार 2 वर्षसुद्धा टिकलं नाही. ते सरकार लगेचच पडलं. कारण की त्यांच्यामध्येच अनेक त्रुटी होत्या, त्यांच्यामध्ये अनेक भांडणं होते आणि त्यांचं जे काही धोरण होतं ते सगळं जनतेला आवडलं नाही. ते सरकार पडलं. परत निवडणुका झाल्या. निवडणुका परत जेव्हा झाल्या तेव्हा परत एकदा लोकांनी इंदिरा गांधींना निवडून दिलं. मला असं वाटतं की लोकांनी का निवडून दिलं असेल, कारण
ते जे काही झालं, इंदिरा गांधींनी माफी मागितली किंवा याच्या मागची कारणं सांगितली आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्यांचे आधीचे धोरण असतील, त्याच्यामुळे लोकांना परत एकदा इंदिरा गांधींना आणलं लोकांनी आणि त्यांचं सरकार आलं. त्याच्यानंतर असं नाही झालं की बाबा इलेक्शन्स झाले नाही. म्हणजे जसं हे म्हणतात संविधान हत्या दिवस, म्हणजे 75ला हत्या झाली असं त्यांना म्हणायचं, त्याच्यानंतर काही राहिलंच नाही, संविधानानुसार काही चाललंच नाही असं यांना म्हणायचं असेल तर हे काय सांगू पाहतायत? यांना हे सांगायचं आहे का की संविधानाची हत्या झालेली आहे, आता काही गरजेचं नाही आहे संविधान? तुम्ही रोज गेल्या 10 वर्षापासून हत्या करताय. तुम्ही ट्रायल न होता उमर खलिदला जेलमध्ये टाकलेला आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या समोर खिळे ठोकलेले आहेत, त्याला तुम्ही काय म्हणणार? त्याला संविधान हत्या नाही म्हणणार. तुम्ही देशाची प्राईड असलेले साक्षी मलिक, विनेश फोगाट, आपली या सगळ्या लोकांना जेव्हा तुम्ही रस्त्यावरून उचलून नेलं, गाड्यामध्ये टाकलं, त्याला तुम्ही इमर्जन्सी नाही म्हणणार तर काय म्हणणार? मणिपूर 1 वर्षभर जळत राहिलं, त्याला तुम्ही इमर्जन्सी नाही म्हणणार तर काय म्हणणार? हे सगळं तुम्ही करत होते, हे लोकांनी पाहिलं आणि म्हणून सर्वेमध्ये लोकांनी सांगितलं की नाही आणणार इमर्जन्सी, कारण की 75ला आली, त्यांनीच मागे घेतली आणि त्याच्यानंतर इमर्जन्सी कधीच आली नाही. कामं करत राहिले, प्रेस कॉन्फरन्स घेत राहिले पंतप्रधान, लोकांना जबाब उत्तरं देत राहिले. आणि 47ला भारतामध्ये सुई सुद्धा बनत नव्हती. 47ला भारतामध्ये एकही सरकारी शाळा नव्हती. त्याच्यानंतर भारतामध्ये सरकारी शाळा बनल्या. त्याच्यानंतर भारतामध्ये जवळपास 40 लाख सरकारी शाळा बनलेल्या, 11 लाख सरकारी शाळा बनलेल्या आहे, 596 नवोदय विद्यालय बनलेले आहे, 660 विद्यापीठं आहेत, 3849 कॉलेजेस हे सरकारी आहेत. हे सगळं यांनी बनवलंय. आज मला सांगा 10 वर्षात कुठली एक सरकारी शाळा नवीन यांनी तयार केली? कुठलं एक सरकारी कॉलेज तयार केलं? नाही. हे जे म्हणतात ना शाळा वाढल्या, कॉलेजेस वाढले, हे प्रायव्हेट शाळांनी प्रायव्हेट कॉलेजेस वाढले, जे की बिलकुल चांगलं नाही आहे. सांगायचा मुद्दा हा की यांचा जो काही सर्वे आहे हे तोंडावर आपडलेला आहे. मग आता काय करायचं? तर यांनी काय केलं, दुसरा एक सर्वे घेतला म्हणून सांगितलं इंस्टाग्रामवर, आणि त्या इंस्टाग्रामवर दाखवलं की इथे आम्हाला कसं लोकांनी जास्त मतं दिलेले, की लोकांनी सांगितलं की हो हो बघा इंस्टाग्रामचं सर्वे इथे तुम्हाला दिसतोय. ह्या सर्वेमध्ये 71% लोकांना असं वाटतं की काँग्रेस सत्तेत आली तर इमर्जन्सी लावेल असं हे सांगतात. पण तुम्ही एक बघा, इथे यांनी सॅम्पल साईजच दिलेलं नाही आहे. म्हणजे किती लोकांनी व्होट केले याच्यासाठी हे सांगितलंच नाही. म्हणजे 10 पैकी 7 लोकांनी जरी हो म्हटलं असतं तर हे 76% होतात, 71% होतात ना. तर अशा प्रकारे मुद्दामून तोंडावर पडल्याच्या नंतर दुसऱ्यांदा सर्वे केला, त्याच्यामध्ये डेटाच दिला नाही की किती लोकांनी व्होट केलं म्हणून. म्हणजे पूर्ण तुम्ही फ्रॉड केलेला आहे या ठिकाणी. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी म्हणून तुम्ही हा दुसरा सर्वे आणलेला आहे. पण पहिल्या सर्वेमध्ये लोकांना कळलं ना, तिथे सॅम्पल साईज दिसतो आहे, तिथे सगळं दिसतंय. याशिवाय मला एक सांगा, BJPच्या IT सेलपेक्षा मोठं काही आहे का या देशात? म्हणजे सोशल मीडियावर एक तर सत्तेमध्ये ते आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे ते कार्यकर्त्यांना भरपूर पैसे देतात. त्यामुळे ज्यांना पैशाची गरज असते ते सगळे तिकडे जातात. ठीक आहे, काही लोकांना इच्छा नसते तरी पण तिकडे गेलेले आहेत. खूप लोक आहेत माझ्या ओळखीचे. आता एवढं सगळं यांच्याकडे फोर्स असताना, पैसा असताना, IT सेल, कार्यकर्ते असताना सुद्धा जर पहिल्या सर्वेमध्ये हे मेजॉरिटी तर नाही, समान तर नाही आहे, मेजॉरिटी घेऊ शकलेले नाही आहेत, त्यांच्या विरोधातच ते मतदान पडलेलं आहे. आणि याच्यावरून कळते की जनता जागृत आहे आणि लोकांना खरोखर असं वाटतंय की ह्या 10 वर्षामध्ये ह्यांचे कारनामे हे जास्त वाईट आहेत. आणि त्यामुळे मला असं सांगायचं आहे, हे सगळं जे काही आहे यांनी केलं हे खूपच कॉमेडी होतं. म्हणजे काल मी जेव्हा सर्वे पाहिला तेव्हा लोकांनी एकतर खूप हास्य केलेलं आहे त्याचा, म्हणजे खूप कॉमेडी लोकांनी कमेंट्स त्याच्यावर केलेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहून काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला वाटतं का इमर्जन्सी, म्हणजे इमर्जन्सीबद्दल तुमचं काय मत आहे? त्या काळामध्ये तुम्ही होतात का? अनेक लोक जेलमध्ये गेले होते, इवन RSSचे लोक जेलमध्ये गेले होते. आणि अजून एक सांगायचं राहिलं, खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे ह्या RSSच्या लोकांनी इंदिरा गांधींना माफ्या लिहिलेल्या आहेत. RSSचे प्रमुख तेव्हा होते बाळा देवरस. त्यांनी इंदिरा गांधींना 3-4 पत्र लिहिली, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा निर्णय बरोबर होता. हे RSS, हे बघा हे पत्र, RSSने अशी अनेक पत्र लिहिलेली आहे.
तुम्हाला त्यांच्या पुस्तकामध्ये मिळेल, इतिहासामध्ये त्याची नोंद आहे, पेपरमध्ये नोंद आहे. त्यामुळे ज्या लोकांनी इंदिरा गांधींना त्यावेळेला सपोर्ट केला होता, आज ते आपल्याला दाखवतात की आम्ही त्याच्या विरोधात आहोत. यालाच तर म्हणतात नीचपणा, आणि हे आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवण्याचं काम करतायत. त्यामुळे जागे व्हा, नाहीतर वेळ गेलेली असेल. थांबते. थँक्यू.